परमात्मा त्या बाणासुरावर आक्रमण करणार, बाणासुराने भगवान महादेवाची आराधना केली। भगवान महादेवाचा तो अनन्य भक्त होता आणि प्रत्यक्षात भगवान महादेवच बाणासुराचं रक्षण करण्याकरता भगवान विष्णू बरोबर कृष्णाबरोबर युद्ध करण्याकरता त्रिशूळ घेऊन उभे राहिले। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं लक्ष गेलं। भगवंत म्हणतात, भोलेनाथ आपकी जय हो, तुम्ही जरा बाजूला सरका बरं, मला याला शिक्षा द्यायची। भोलेनाथ म्हणतात, प्रभू तुम्ही ज्याला शिक्षा देण्याकरता आलेले आहात तो माझा अनन्य भक्त आहे, मी बाजूला होऊ शकत नाही। जर मी बाजूला झालो तर माझ्याच भक्ताबरोबर विश्वासघात करण्याचा दोष मला लागेल। तेव्हा भगवान कृष्ण आणि भगवान शिव दोघांचं घनघोर युद्ध होतं। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भगवान शिवांना किती आपण असे शर्त टाकले, हे युद्ध संपणार नाही। दोघे अमर देवता आहेत, अनादि देवता आहेत। तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एक जृंभणास्त्राचा प्रयोग केला। जृंभणास्त्र जर टाकलं तर त्या माणसाला नुसत्या जांभळ्या येत असतात। जृंभणास्त्राचा प्रयोग केला, भगवान भोलेनाथ जांभळे देत आले। तेवढ्यात भगवान कृष्णाने बाणासुराच्या नगरीमध्ये प्रवेश केला आणि त्याचे हात कापायला सुरुवात केली। कापता कापता फक्त 4 हात शिल्लक होते। तेवढ्यात त्या बाणासुराची आई कोटरा देवी विवस्त्र अवस्थेमध्ये समोर आली। भगवान परमात्म्याने तोंड फिरून घेतलं, बाणासुर आपल्या नगरीमध्ये गेला। उषा आणि अनिरुद्ध दोघांना परत केलं आणि उषा आणि अनिरुद्धला घेऊन भगवान परमात्मा द्वारकेमध्ये आले। तर भगवान परमात्म्याने अर्थात शिव भगवंताने बाणासुराच्या संरक्षणाकरिता भगवान श्रीकृष्ण परमात्म्या बरोबर सुद्धा युद्ध केलं। सांगायचं तात्पर्य की भगवान परमात्मा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही। असे अनेक अवतार भगवान परमात्म्याने घेतले। शौनकांनी शुद्धजींना प्रश्न केला, महाराज भगवंताच्या काही विशेष अवताराच्या कथा सांगा। तेव्हा सुतजी महाराज म्हणतात, शौनकादी ऋषींनो, हाच प्रश्न एकदा सनकादिकांनी भगवान नंदीश्वर यांना विचारला होता। म्हणजे महाराज भगवंताचे किती अवतार आहेत? नंदीश्वर म्हणतात की भगवान शिवजींचे अनंत अवतार आहे। भगवान परमात्मा भक्ता करता अनंत अवतार धारण करत असतात। 19व्या युगामध्ये श्वेत लोहित कल्पात सत्यजात अवतार घेतला होता। 20व्या कल्पामध्ये वामदेव अवतार घेतला होता। 21व्या कल्पामध्ये पीतवासा, विश्वरूप कल्पात ईशान अवतार, अघोर अवतार घेतला होता। भगवंताचे 5 अवतार विशेष आहेत, लक्षात नाही का? ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि सत्यजात असे 5 भगवान शंकराचे प्रमुख अवतार आहेत। त्याचप्रमाणे भगवंताच्या 8 मूर्त्या सांगितल्या आहेत। शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव या 8 मूर्त्यांनी भूमी, जल, अग्नी, पवन, आकाश, क्षेत्रज्ञ, सूर्य, चंद्रमा या धारण केल्या आहेत। त्याचप्रमाणे 28व्या कल्पामध्ये व्यासजी आणि शिवजी उत्तीर्ण झाले। प्रत्येक अवतारामध्ये व्यासावतार आणि व्यासांना मदत करण्याकरता शिवावतार होत असतो। यानंतर सनकादिकांनी नंदीश्वरांनाच प्रश्न केला, महाराज भगवान महादेवाचा नंदीश्वर रूपामध्ये अवतार कसा झालाय तो आम्हाला विस्तार करून सांगा बरं। तर नंदीश्वर म्हणतात की एक महामुनी शिलाद नावाचे एक तपस्वी असे ऋषी होते। त्यांना संतान नव्हते। त्यामुळे ते विचार करायचे की जर आपल्याला पुत्र प्राप्ती झाली नाही तर आपल्या पितरांचा उद्धार कसा होईल। आपण आहे तोपर्यंत पितरांना उदक प्रदान क्रिया करू। आपले जर पुत्र प्राप्त झालं नाही तर आपल्या नंतर आपल्या पश्चात आपल्या पितरांना उदक प्रदान क्रिया कोण करणार? या चिंतेने आपल्या पितरांचा उद्धार कसं होईल म्हणून त्या शिलाद ब्राह्मणाने मुनींनी इंद्राची उपासना केली आणि सांगितलं की आम्हाला अजर अमर पुत्र द्या। इंद्र म्हटलो, मी अजर अमर देण्याकरता पुत्र देण्याकरता समर्थ नाही, कारण मी स्वतः मरणार आहे। याकरता तुम्ही भगवान महादेवाची उपासना करा। तेव्हा महामुनी शिलाद यांनी 1,000 वर्षापर्यंत भगवान महादेवाची उपासना केली आणि ती उपासना तपश्चर्या करता करता केवळ आस्तींचा सापळा राहिला होता अशी खूप तपश्चर्या केली। कोणी म्हणाल मला आस्तींचा सापळा राहिला होता तरी सुद्धा मेले कस काय नाही? तर याचं उत्तर आहे 4 युग आहेत, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। कृतयुगामध्ये आपला जो प्राण असायचा
तो अस्थींमध्ये असायचा, म्हणजे हाडं जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत राहायचा. त्यानंतर तो प्राण आला रक्तामध्ये, मग आला मांसामध्ये, आणि आता आहे प्राणामध्ये, अन्नामध्ये. शरीरात जोपर्यंत अन्न शिल्लक आहे तोपर्यंतच प्राण राहतो. ज्या दिवशी शरीरातलं अन्न संपलं त्या दिवशी प्राणोत्क्रमण होतं. तर महामुनी शिलाद यांच्या फक्त अस्थी शिल्लक राहिल्या होत्या. एवढी घनघोर तपश्चर्या केली. भगवान महादेव प्रसन्न झाले, आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवान महादेव म्हणतात, शिलाजी इच्छामि त्वत् समं पुत्रं मूर्तिहीनम् अयोनिजं. शिलाजींनी महादेवाकडे मागणी केली, आणि भगवान महादेव म्हणतात, तव पुत्र भविष्यामि नंदी नामना त्वयोजिनः. भगवान महादेव म्हणतात, मी की तुमची एवढी तपश्चर्याने प्रसन्न झालेलो आहे, त्यामुळे मी तुमच्या घरी नंदी या नावाने, नंदीश्वर या अवताराने प्रगट होणार. तर त्या शिलाद भगवंताने सांगितल्यानुसार शिलाद ऋषींनी भव्य असा यज्ञ आरंभ केला, आणि त्या यज्ञातून एक तेजस्वी बालक प्रगट झालं. ते साक्षात शिवस्वरूप असं असामान्य बालक होतं. त्या बालकाचे प्राकट्य झालं. त्यानंतर त्यांचा नामकरण संस्कार झाला, आणि त्या बालकाचं सुंदर असं नाव ठेवलं भगवान नंदीश्वर. आनंद येती मम हृदयम इति नंदी. जो माझ्या हृदयाला आनंदित करतो त्याचं नाव नंदी. बोल नंदीश्वर भगवान की. या नंदीश्वर भगवंताला विद्या अध्ययन करण्याकरता गुरुकुलामध्ये पाठवलं. 5व्या वर्षी त्याने संपूर्ण वेदाचं अध्ययन केलं, संपूर्ण शास्त्राचं अध्ययन पूर्ण केलं. परंतु 6व्या वर्ष लागलं त्यावेळेस वरुण आणि मित्र या दोघांचं आगमन शिलाद ऋषींकडे झालं. ते म्हटलं, महाराज तुमचा मुलगा फार विद्वान आहे. वयाच्या 5व्या वर्षी त्याने 5ही वेद 4ही वेद मुखोद्गत केले, संपूर्ण शास्त्राचा अभ्यास केला, परंतु त्याचं आयुष्य आता फक्त 1च वर्ष शिल्लक आहे. शिलाद ऋषी अत्यंत दुःखी झाले. तेव्हा नंदीश्वर म्हणतात, पिताजी सत्यम ब्रवीमि जनक अल्प मृत्युमेन भविष्यती. हे पिताश्री, मी खरं सांगतो, माझी अल्प मृत्यू होणार नाही, तुम्ही चिंता करू नका. त्यानंतर भगवान श्री नंदीश्वरावताराने महादेवाची अनंत कालपर्यंत घोर तपश्चर्या केली. भगवान महादेव प्रसन्न झाले, आणि भगवान महादेवाने आपलं वाहन म्हणून नंदीश्वरांना स्वीकृती दिली. आणि तेव्हापासून भगवान महादेव नंदीवर बसून स्वारी करत असतात, प्रवास करत असतात. नंदीची सवारी.
ईश्वर भगवान की जय, गौरी शंकर भगवान की जय। यानंतर भैरव अवताराची कथा येते। भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये विवाद सुरू होतो, युद्ध सुरू होतं। भगवान परमात्मा अग्निस्तंभामध्ये प्रकट होतात। भगवान विष्णू ब्रह्मदेव आधी अंत पाहण्याकरता जातात। ब्रह्मदेव खोटं बोलतात, तेव्हा त्यांच्या खोटं बोलण्याची चीड येऊन भगवान महादेव रागावतात, जटा उपटतात आणि आपटल्याबरोबर प्रत्यक्ष भगवान शिवच भैरव रूपामध्ये प्रकट होतात। बोल भैरव अवतार भगवान की जय। आणि भगवान शिवाजीच्या आज्ञातून भगवंताने ब्रह्मदेवाच्या 5 मुखापैकी 1 मुख तोडून टाकलं, पण त्यांच्या पाठीमागे लागली ब्रह्महत्या। जे ब्रह्मदेवाचं मुख तोडलं होतं ते हातामध्ये घेतलं, शिर घेतलं आणि संपूर्ण तीर्थामध्ये भ्रमण करू लागले। ते तीर्थ भ्रमण करता करता जेव्हा ते काशीमध्ये आले तेव्हा हातात तसे गरुड पडलं, तर त्या काशीमध्ये भैरव भगवंताने अनंत कालपर्यंत तपश्चर्या केली आणि भगवान महादेवाने प्रसन्न होऊन त्यांना काशीचे कोतवाल म्हणून नियुक्ती केली। काशी विश्वनाथ दर्शन घेतल्यानंतर काशीचे असणारे जे कोतवाल भैरवनाथ भगवान, त्यांचं दर्शन नाही घेतलं तर भगवान दृष्ट होतात, म्हणून काशीमध्ये विश्वनाथाचं दर्शन अवश्य घेतलं पाहिजे। पण परमावश्यक म्हणजे भैरव अवताराचं सुद्धा काशीचे कोतवाल असणारे त्यांचं सुद्धा अवश्य दर्शन घेतलं पाहिजे, भगवान प्रसन्न होत असतात। त्यानंतर भगवान परमात्म्याने नरसिंह भगवंताला जो क्रोध आवरता येत नव्हता, त्यांचा क्रोध शांत करण्याकरता सर्वावतार धारण केला होता। प्रल्हादाला ज्या हिरण्यकश्यपूने भयंकर कष्ट दिले होते, नरसिंह भगवान परमात्मा खांब्यातून प्रकट झाले आणि त्या हिरण्यकश्यपूला मारलं। कार्य तर पूर्ण झालं, परंतु क्रोध भयंकर होता। आपल्या भक्ताला एवढा कष्ट, एवढे त्रास दिले, तो क्रोध काही शांत होईना। तेव्हा ब्रह्मदेवाने विचार केला, बाहेर माणूस कितीही वाघ असला ते घरात तो उंदीर झाल्याशिवाय राहत नाही। उंदीर किती मोठा असो, फक्त मांजे समोर आली पाहिजे, मान वर सुद्धा काढत नाही। मी उंदराची गोष्ट सांगतोय बर का। म्हणजे भगवान किती क्रोधायमान झाले असले तरी आपल्या भगवती लक्ष्मी देवीच्या समोर आल्यानंतर ते शांत होतील, म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं, आई साहेब चला लवकर, प्रभू अत्यंत क्रोधायमान आहेत। लक्ष्मी हसू लागली, काय गंमत करता म्हणे तुम्ही, माझे प्रभू कसे आहेत, परम शांत आहे। अहो सापाच्या गादीवर झोपले तरी सुद्धा परम शांत आहेत। शांताकारम भुजग शयनम, भुजगाच्या गादीवर सर्पाच्या शय्येवर झोपले तरी शांत आहेत, म्हटलं किती शांत स्वभाव आहे त्यांचा। अहो त्या भृगु ऋषीने छातीत लात मारली तरी क्रोध निर्माण झाला नाही। अहो म्हटलं तुम्ही येऊन तर बघा किती क्रोधायमान झाले। तर लक्ष्मी मातेने सुंदर अशा प्रकारे शृंगार केला, आरतीचा हातात घेतलं ताट आणि नरसिंह भगवंताला आरती ओवाळण्याकरता जशी आली आणि भगवान परमात्म्याने जोरात दहाड मारल्याबरोबर आरतीचं ताट दया मया करत लक्ष्मी मैया सुद्धा पळून गेल्या। म्हणजे कोणासमोर उभा केला तुम्ही, हा माझा नवराच नाही म्हटले, माझा नवरा असा नाही, मी जसं सांगतो तसं तो वागतो, मी आल्याबरोबर शांत होतो, एवढा क्रोध करणारा माझा मालक नाही। कोणासमोर उभा केलं तुम्ही? मग शेवटी भगवान महादेवाची प्रार्थना केली ब्रह्मदेवाने, तेव्हा भगवान परमात्मा सर्वावतार रूपामध्ये प्रकट झाले। बोल सर्वावतार भगवान की जय। सर्वावतार भगवंताने नरसिंह भगवंताबरोबर युद्ध करून त्यांना शांत केलं। यानंतर गृहपती अवतार झाला, यक्षेश्वर अवतार झाला। भगवान महादेवाचे शक्तीसह प्रगट झालेले प्रमुख 10 अवतार आहेत। नानाजी कधी आगमन झालं आपलं?
देश शिरवाळे येथील नानासाहेबांचं सुद्धा आगमन झालंय. आम्ही स्वागत करतो आपलं. मी सांगत होतो की भगवान परमात्म्याचे 10 विशेष अवतार झाले आणि ते आपल्या शक्तीसह प्रगट झाले. महाकाल अवतार झाला महाकाली शक्ती बरोबर. तार महादेव शक्ती प्रकट झाली तारा देवी. भुवनेश्वर भगवान परमात्मा भुवनेश्वरी शक्तीसह प्रकट झाले. विद्येश भगवान षोडश विद्येसह प्रकट झाले. भैरव भगवान भैरवी शक्तीसह प्रकट झाले. छिन्नमस्तक भगवान छिन्नमस्तका शक्तीसह प्रकट झाले. धुमवान महादेव धुमावती देवीसह प्रकट झाले. बगलामुख महादेव बगलामुखी देवीसह प्रकट झाले. मातंग शिव मातंगी शक्ती बरोबर प्रकट झाले. आणि 10वा अवतार आहे कमल महादेव आणि त्यांची शक्ती आहे कमला देवी. एतद्दशावताराणां महात्म्यं वर्णितं मुने सर्व काम प्रदम ज्ञेयं तंत्रशास्त्रादि गर्भितम. जेवढं काही तंत्रशास्त्र आहे हे सर्व तंत्रशास्त्र 10 अवतारांवर अवलंबून आहे. त्या 11 रुद्राचं वर्णन येत असतं. 11 रुद्र सांगितले जातात. कपाली पिंगल भीम विरूपाक्ष लोहिताक्ष शास्ता अजपाद अहिर्भुज्ञ शंभू चंड भव आणि शिवावतार असे 11 रुद्र आहेत. तदनंतर दुर्वास ऋषींच्या अवताराची कथा येते. भगवान महादेवाने आपल्या अंशाने अत्रि ऋषीद्वारे दुर्वास ऋषीच्या रूपामध्ये प्रकट झाले. विष्णूच्या अंशाने दत्तात्रय भगवान आणि ब्रह्मदेवाच्या अंशाने चंद्र प्रकट झाले. या दुर्वास ऋषींनी अनेक धर्म जाणणाऱ्या धर्मनिष्ठ राजे लोकांचं महात्म्यांचं परीक्षा घेतली. त्यामुळे त्यांची आज तागायत सुद्धा संपूर्ण पुराणे कीर्ती गात आहेत. दुर्वास ऋषींनी जर अंबरीश राजाची परीक्षा घेतली नसती तर त्यांची कीर्ती आज एवढी चकाकली नसती. यांनी प्रत्यक्ष भगवान रामचंद्र प्रभूंची सुद्धा परीक्षा घेतली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सुद्धा परीक्षा घेतली. अहो स्वतः रथावर बसले. एका बाजूला रुक्मिणी मातेने पकडलं एका बाजूला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पकडलं. त्यांचा रथ ओढला. एवढी परीक्षा दुर्वास ऋषींनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची घेतली. म्हणून त्यांचं चरित्र आज सुद्धा उज्ज्वल आहे. त्यानंतर सर्वांना परिचित असणारा अवतार रामरायाची सेवा करण्याकरता भगवान महादेव रुद्र स्वरूपामध्ये अर्थात हनुमंतराच्या रूपामध्ये प्रकट झाले. बोलो हनुमंत महाराज की जय. आता हनुमंतरांची कथा आपण ऐकली पण शिवपुराणामध्ये जी कथा आली ही लक्ष देऊन ऐका. देव आणि दानवांचं एकत्रीकरणाने समुद्र मंथन झालं. त्यावेळेला भगवान मोहिनी अवतारामध्ये प्रगट झाले. एके दिवशी भगवान महादेव म्हणतात की तुम्ही मोहिनी अवतार किती सुंदर घेतला होता जरा दाखवा बरं मला. विष्णू भगवान म्हणतात कशाला तुम्ही मोहिनी अवताराची आठवण करून देताय. अहो नाही मला पाहायचा आहे अवतार. आणि जेव्हा भगवान विष्णू मोहिनी रूपामध्ये अवतार घेतात तर शेवटी भगवान महादेव सुद्धा मोहिनी रूप पाहून मोहित होतात. त्यांचं तेज स्खलन होतं आणि सप्त ऋषी त्यांच्या तेजाला एका पानावर धारण करतात आणि ते अंजनी मातेच्या कानाद्वारे हृदयामध्ये स्थापित करतात आणि तेच शिवतेज भगवान रुद्र भगवान हनुमंतराच्या रूपामध्ये प्रगट होते. हनुमंतराने जन्मताच सूर्याला गिळलं. राहू ग्रास करणार होता सूर्याचा पण हनुमंतरांनी सूर्याला गिळलं. इंद्रादिक देवतांच्या विनंतीनुसार त्यांना मुक्तता केली. नंतर आई वडिलांच्या सांगण्यानुसारच सूर्यदेवाकडे अभ्यास करण्याकरता विद्याध्ययन करण्याकरता गेले. म्हणे गुरुजी मला तुमच्याकडे ट्युशन लावायची. सूर्य भगवान थरथर कापू लागले. म्हणे हा नुकताच जेव्हा जन्माला आला होता त्याला तेव्हा गुरुजीलाच खाऊन गेला होता आणि आता ज्या गुरुजीला खाऊन गेला होता त्याच गुरुजीकडे शिकवणी लावण्याकरता आलाय. गुरुजी थरथर कापू लागले. हनुमंतराय म्हणतात गुरुजी मी तुम्हाला खाणार नाही तुम्हाला काही त्रास देणार नाही तुमची सेवा करणार पण मला तुमच्याकडे विद्या अध्ययन करायचं आहे. अहो म्हटले ते शक्य नाही. ते कसं काय. मला सारखं फिरावं लागतं म्हटले. भगवान हनुमंतराय म्हणतात मग मी सुद्धा फिरणार ना. म्हणजे चालणाऱ्या सूर्याबरोबर चालत चालत हनुमंतरांनी संपूर्ण विद्या ग्रहण केल्या. म्हणे आता गुरुजी तुमच्याकडून ज्ञान घेतलंय मी आता गुरुदक्षिणा काय द्यायची सांगा.
सूर्य भगवान विचार करतात की आपल्या अंशापासून सुग्रीव उत्पन्न झालाय, त्याची मदत करण्याकरता आपण पाठवावं. म्हणून तेजस्वी, तपस्वी, विद्याध्यान, ज्ञानी असणारे, परम बलशाली असणारे हनुमंतराय यांची मंत्री म्हणून नियुक्ती केली सुग्रीवाच्या बरोबर. आणि सुग्रीवाची रामरायाची मैत्री भगवान श्री हनुमंतरायांनी करून दिली. तुम उपकार सुग्रीव किन्ना, राम मिलाय राजपद दिन्ना. रामजींनी बालीला मारलं, सुग्रीवाचं राज्य परत करून दिलं. त्यानंतर हनुमंतरांनी सीतामातेचा शोध केला. राम प्रभूंनी रावणावर लंकेवर स्वारी करून रावणाला मारलं. संपूर्ण रामायण बघा तुम्ही. या रामायणामध्ये जर हनुमंतराय वजा केले ना तर रामायणाला किंमतच उरत नाही. म्हणून तर भगवान रामजी म्हणतात, तुम मम प्रिय भरतही समभाई. हे हनुमंता, तू माझ्या भरतासारखा अत्यंत प्रिय आहेस. महादेवाने रामरायाची सेवा करता यावी याच्याकरता हनुमंतराच्या रूपामध्ये अवतार घेतला. आणि 7 चिरंजीवामध्ये हनुमंतराय सुद्धा आहेत. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश विभीषण, कृपा परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. हनुमंतराय चिरंजीव आहेत. जर त्यांची आराधना उपासना केली तर आजही ते अनेक भक्तांना दर्शन देत असतात. हनुमंतरायांना प्रसन्न करायचं असेल तर आमच्या गुरुजींनी एक सुंदर मंत्र दिलाय, उपाय सांगितलाय. काय उपाय? सर्वात सोपा उपाय. हनुमंतरायांच्या दर्शनाला जात असताना घरातून जेव्हा तुम्ही मंदिरापर्यंत जातात तेव्हा पायामध्ये कोणतंच वाहन घालायचं नाही, चप्पल नाही, बूट नाही, अनवाणी पायाने जायचं हनुमंतरांचं दर्शन घ्यायला. भगवान परमात्मा अनवाणी पायाने गेल्यानंतर हनुमंतराय प्रसन्न होतात. एवढे अत्यंत साधं भोळं दैवत हनुमंतराय. कलियुगामध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता भगवान महादेव आणि श्री हनुमंतराय. म्हणून हनुमंतरायांची उपासना करत असताना, त्यांच्या दर्शनात जात असताना अनवाणी पायाने जावं. हनुमंतराय लवकर प्रसन्न होतात. त्यानंतर उपमन्यूवर अवतार अनुग्रह करण्याकरता भगवान परमात्म्याने सुरेश्वर अवतार घेतला होता. उपमन्यू कोण? मला सांगा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गुरुजी कोण होते? सांदीपनी ऋषी. आणि सांदीपनी ऋषींचे जे गुरुजी होते त्यांचं नाव उपमन्यू. हे लहान असताना त्यांनी एकदा दूध प्राशन केलं. घरी आल्यानंतर आईला म्हणतात, आई मला याला दूध खूप आवडतं, मला दूध पिण्याकरता दे ना. आता त्यांची परिस्थिती अत्यंत दारिद्र्याची होती. आईने काय केलं? पाणी घेतलं, त्याच्यामध्ये पीठ कालवलं आणि ते दूध म्हणून देऊन टाकलं. एक गोड घेतला. अरे काय म्हटले? हे दूध नाही, मला ओरिजिनल दूध पाहिजे. आई म्हणते, बाळ आपली परिस्थिती नाही आणि तू जर देवाची उपासना केली ना तर वाटीभर काय क्षीराचा समुद्र भगवान परमात्मा देईल. तेव्हा त्या उपमन्यूने अनंत काळपर्यंत भगवान महादेवाची आराधना केली आणि महादेवाने प्रसन्न होऊन अख्खा संपूर्ण क्षीराचा समुद्रच त्याची वाटी करून उपमन्यूला प्रदान केली. क्षीराचा सागर उपमन्या. आणि त्या उपमन्यूवर प्रसन्न होऊन भगवान परमात्म्याने सुरेश्वर अवतार धारण केला होता. त्यानंतर पार्वतीच्या मनोभावाची परीक्षा घेण्याकरता भगवान शिवजी ब्रह्मचारी रूपामध्ये प्रकट झाले होते. तदनंतर पांडव जेव्हा वनामध्ये होते, युद्ध खेळल्यानंतर त्यांना अट होती की 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. तर पांडव ज्या वनामध्ये होते तेव्हा अर्जुन तप करण्याकरता गेला. पाशुपत अस्त्र मिळावं याच्याकरता भगवान महादेवाची तो आराधना करू लागला. महादेवाने विचार केला की आपण याला पाशुपत अस्त्र देऊ, पण आधी परीक्षा घेऊ. म्हणून महादेवाने किरात रूपामध्ये प्रकट झाला. एका दैत्याला वराह केला आणि ते वराह जिथे अर्जुन तपश्चर्या करत होता तिथे आला आणि अर्जुनाला धक्का मारून ते पळून गेलं. अर्जुनाला क्रोध आला, धनुष्य उचलला, बाण जोडला आणि बाण मारल्याबरोबर ते मेलं. पण जेव्हा अर्जुन तिथे गेला तिथे 1 बाण लागला नसून 2 बाण लागले होते. म्हणजे 1 बाण तर माझा आहे, दुसरा बाण कोणाचा आहे? तेवढ्यात तिकडून भगवान महादेव किरात
किराताचं रूप घेऊन आले. म्हणे पहिला बाण मी मारलाय. अर्जुन म्हणायचं नाही नाही पहिला बाण मी मारलाय. दोघांमध्ये युद्धाला सुरुवात झाली. तर शेवटी अर्जुनाची क्रिया युद्ध कौशल्य पाहून भगवान महादेव प्रसन्न झाले आणि किरातेश्वर रूपामध्ये प्रगट होऊन भगवान महादेवाने अर्जुनाला पाशुपत अस्त्र दिलं होतं. बोल किरातेश्वर भगवान की. अशा प्रकारे इथे शतरुद्र संहिता समाप्त होते. आता प्रारंभ होतोय कोटी रुद्र संहितेला. कोटी रुद्र संहितेमध्ये भगवान महादेवाने जिथे जिथे लिंग रूपामध्ये पिंड स्वरूपामध्ये अवतार धारण केला तर त्या अवताराचं वर्णन आहे ते आपण पाहणार आहोत. पण 2 मिनिटं नामचिंतन करूया. तदनंतर कोटी रुद्र संहितेला प्रारंभ करूया. हरि ओम में ओम समा